हे मस्तपैकी मंचुरियन बनवून झालेत. थोडे तळलेत मी, आता बाकीचे तळायचेत. हे श्रीला खायला देते, बघूया त्याची रिॲक्शन कशी आहे ती. हाय हॅलो नमस्कार, मी स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर इथे एसीचं क्लिनिंग चालू आहे. ती कूलिंग होत नव्हतं, त्यामुळे मग म्हटलं एकदा सर्व्हिसिंग करून घेऊया. तर त्या मुलांनी सांगितलं की जाळी वरचेवर तुम्ही स्वतः काढून साफ करू शकता. म्हटलं आता पुढच्या वेळी मी तसं करेन. मग ह्या मुलांनी छानपैकी क्लिनिंग केली आणि त्यानंतर हा पसारा सगळा मी आवरला, कारण की बरं झालं एका अर्थी ते निघालं. मला करायचंच होतं काम, पण काही ना काही निमित्त लागतं म्हणतात ना, तशी ती गोष्ट झाली. गेलं आत्ताच एसीचं काम करून गेली ती मुलं. छान काम केलं, व्यवस्थित सगळं धुवून पुसून. आता हा पसारा मात्र मला आवरायला लागणार आहे. नाही म्हटलं तरी याला तासभर तरी जाईल. आता मी हे पटपट सगळं आवरून घेते, त्यानंतर तोपर्यंत श्री पण येईल, मग जेवून घेऊ. आत्ताच श्री पण आला आत्ता शाळेतनं. त्याच्यात दुपारी 2ला सुट्टी शाळा, 10 ते 2 असा टायमिंग ठेवला आहे त्याचा. आणि हे गहू आणून ठेवलेत काल, ते आता निवडून दळण करायचं आहे त्याचं. ते आता थोड्या वेळाने करेन. आता आम्ही जेवून घेतो आणि जेवणात काय काय ते दाखवते तुम्हाला. चपाती, फ्लॉवरची भाजी आणि कैरीचं लोणचं केलं आहे मस्तपैकी. ह्याचा शॉर्ट व्हिडिओ टाकते मी, टाकला आहे म्हणजे मोबाईलवर, तो बघा तुम्ही नक्की. आता आम्ही जेवून घेतो. आज मस्तपैकी मंचुरियन बनवते, व्हेज मंचुरियन, कारण की श्रीला बरेच दिवसापासून खायचे होते, म्हणून मग आज बनवते. आता मी हे बॉल करून घेते आणि तळून घेते थोड्या वेळाने. हे मस्तपैकी मंचुरियन बनवून झालेत. थोडे तळलेत मी, आता बाकीचे तळायचेत. हे श्रीला खायला देते, बघूया त्याची रिॲक्शन कशी आहे ती. श्री, हे घे खाऊन बघ. थांबा, वही उचल जरा 1 मिनटं. कसं झालंय सांग खाऊ ना. कसं झालंय? आवडलं ना तुला? हाय फ्रेंड्स, काल नंतर रात्री काही शूट केलं नाही. आज दुसऱ्या दिवशी शूट करते. आता बैठकीला जाऊन आली आहे. आता एकीकडे कुकर लावून घेतला आहे आणि पनीरची भाजी करायची आहे. रामनवमी आहे म्हणून, आणि श्रीला पण सुट्टी आहे म्हणून म्हटलं पनीरची भाजी करूया मस्तपैकी. आणि चपातीचं पीठ वाढते इथे आणि दुधीचा हलवा करायचा आहे. आता एक एक करून घेते पटापट. आधी चपातीचं पीठ मळून मग पनीरच्या भाजीची तयारी करणार आहे, मग दुधी हलवा करणार आहे. दुधी हलवा करताना व्हिडिओ शूट केला तर नक्की दाखवते तुम्हाला, आणि भाजीचा पण दाखवते. आणि यात डाळ आणि भात लावले, कारण की दाल फ्राय आणि जिरा राईस करायचं आहे. तर मी पटापट पीठ वगैरे मळून घेते आणि मग भेटते तुम्हाला. दुधी हलवा करायला घेतला घेते. दुधी खूपच कमी निघाला क्वांटिटी, कारण की बिया जास्त होत्या. तो खरं मैत्रिणीने दिला होता, तिच्या भावाने आणला होता, त्यांच्या शेतात लावला. मग तुम्ही परवा कालच दिला होता मला. आज रामनवमी म्हणून म्हटलं आज हलवा करून टाकू त्याचा. आणि श्रीला हलवा वगैरे काही आवडत नाही जास्त, त्यामुळे आम्हाला दोघांना हा एवढा वास होईल. त्यातला पण थोडा राहीलच संध्याकाळला. तर मी ते दूध घेतलेलं आहे, त्यात केसर टाकून घेते आणि तूप टाकून भाजून घेतले. मी जवळजवळ 10 मिनिटासाठी भाजते. हे व्हिडिओ शूट करू की नको असं चाललं होतं, कारण की थोडासाच आहे त्यामुळे म्हटलं करूया शूट. इथे काजू बदामचे पण काप करून घेतले. आता बराच वेळ भाजते. आता ह्याच्यात दूध टाकून घेते. दुधाने थोडी मलाई होती. आता हे जरा शिजत ठेवते गॅसवर. आणि दुधीला कधी खिसला लगेचच त्याचा हलवा करायला घ्यायचा, तो ठेवायचा नाही जास्त वेळ, म्हणजे मग त्याचा कलर आहे ना काळपट होतो. नाहीतर इतर वेळी आपण दुधी हलवा करायला गेले कलर काळपट होतो ना त्याचा, कारण की दुधी आपण जास्त वेळ ठेवतो तसाच, तो ठेवायचा नाही. तर मी जरा शिजवून घेते आणि इथे पनीरच्या भाजीसाठी तयारी केली आहे.
कांदा, टॅमॅटो, मगज बी आहे, काजू आहे, हे सगळं भाजून घेतलं आहे. आता हे मिक्सरला फिरवून घेते मी. हे गार पण झाले. दूध आटलंय आणि दुधी पण शिजलाय चांगला, मऊ झालाय. आता त्यात थोडी साखर टाकते. आपल्याला कितपत गोड हवे किंवा कसं हवे त्याप्रमाणे साखर टाकून घ्यायची. आणि आता पुढे झाकण ठेवून घेते त्याच्यावर. तोपर्यंत इथे पनीरची भाजी पण करायला घेते मी. वाटण करून झालंय पनीरच्या भाजीचं. दूध घेतलेलं आहे, यात मसाला टाकून घेते. जो पनीरचा मसाला आणलेला आहे तो. दुधी हलवा कोणाकोणाला आवडतो मला कमेंट करून सांगा तुम्ही. मला खूप आवडतो, त्यांना नाही आवडत जास्त, मला जास्त आवडतो खायला. कढई टाकली, त्यात आता तेल घालून घेते. आणि पनीरचे क्यूब आहेत ना ते थोडेसे तळून घेते त्यातनं. मसाला मिक्स करून घेते दुधामध्ये. अजून आहे बघा. तेल टाकले, पनीर टाकून घेते. पनीर तळून घेतले, आता वाटण केलंय ना ते टाकून घेते याच्यात. ते भाजतंय तोपर्यंत हा मसाला जो तयार केला आहे ना त्याच्यात मी थोडं आपला घरगुती लाल तिखट आहे तो टाकणार आहे. म्हणजे कलर पण छान येतो पनीरला आणि थोडंसं तिखट टाकतो. नाही तर नुसतं हा मसाला वापरला ना बाहेरचा सुहानाचा वगैरे की ते गोड गोड लागतं पनीर, मग ते नको वाटतं खायला. म्हणून थोडं लाल तिखट टाकून घेतलंय आपल्या अंदाजे. मी अर्धा चमचा टाकून घेतले. थोडं मीठ पण टाकणार आहे मी. ते हलवा पण तयार झालाय. मस्त झालं आणि कलर पण छान आलाय. दिसतोय तुम्हाला इथे कलर सुंदर कलर. आणि काजू बदामचे काप केले ते टाकून घेते. आणि वेलची
मस्तपैकी हलवा तयार झाला. आता मी भाजी करून घेते पटापट. इथे दाल फ्रायसाठी पण कांदा हे करून ठेवला, कट करून कारण की त्याला बारीक लागतो कांदा टोमॅटो बारीक कट केलेलं, त्यामुळे. पण कांद्याला पण तेल सुटायला लागलं. आता त्यात मसाला टाकून घेते. तुम्ही आज काय काय बेत केला आहे तुम्हाला कमेंट करून नक्की का रामनवमीसाठी. तेरीचं लोणचं जे शॉर्ट व्हिडिओ टाकलाय तो बघितला का तेही सांगा मला नक्की. आणि तुम्ही पण तसं करून बघा, खूप छान लागतं. श्रीला तर खूप आवडलं कैरीचं लोणचं. ग्रेव्ही केलेली ती टाकून दिली. त्यात थोडंसं पाणी घातलेली त्यात. मस्त उकळलं तिथं पनीरचे तुकडे टाकून उकळी येऊ दे. मग पनीर टाकून घेऊ तळलेलं. छान अशी उकळी आली. आणि हे पनीर आहे तळले ते टाकून घेते. त्यानंतर थोडंसं बटर असेल तर बटर टाकलं तरी चालेल किंवा तूप टाकायचं. मी तूप टाकते. मस्त कलर पण आलाय आणि वास पण छान येतोय भाजीचा. आणि हलवा पण बनवून तयार आहे. हलव्याचा रंग बघा तुम्ही, छान असा रंग येतो. इथे उजेड आहे, जरा 1 मिनिट दाखवते. मस्त कलर आलाय ना. अजिबात रंग वगैरे काही टाकलं नाही, फक्त केशर टाकलंय थोडंसं. तुम्ही टाका, पाहिजे असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल केशर. आणि पनीरची भाजी पण टाकते 1 मिनिट. कशी असते नक्की सांगा कमेंटमध्ये. काय करून झाली आहे, कलर पण छान आला आहे आणि मस्त अशी झाली आहे. वास पण छान येतो आहे, सुगंध. त्यानंतर इथे हा भात मोकळा करून ठेवला आहे. यातला आता फोडणीला टाकून घेते, म्हणजे जिरा राईस करायचा आहे. मोकळा पण झाला आहे चांगला हा, कुकरला जरी शिजवलं तरी. आणि हे भाजीचं स्टेक्चर. आता तो भात टाकायचा आहे आणि चपाती करून घ्यायची. मग झालं. त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळीच व्हिडिओ शूट केला, कारण की फोन अचानकच बिघडला होता. काय झालं होतं काही कळतच नव्हतं. भरपूर तापला पण होता आणि हँग झाला होता, पूर्ण बंद झाला होता. म्हणजे लहान बाळाला कसं ताप येतो तसं ताप आला होता माझ्या फोनला काल. त्यामुळे मला काहीच पुढे व्हिडिओ शूट करता आला नाही, नैवेद्य वगैरे दाखवलेल्याचा. म्हणून मग 1-2 तासांनी तो नंतर चालू झाला. मग म्हटलं आता संध्याकाळी देवळात जाऊ तेव्हाच मग व्हिडिओ घेऊ. म्हणून मग हा देवळात जाताना आम्ही व्हिडिओ घेतला आहे. मी आणि माझ्या मैत्रिणी होतो. छान असं रामांचं दर्शन झालं, श्रीरामांचं. आणि तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय सर्वांना.